नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि महाशिवरात्रीनिमित्त गावाने गेलेलो होतो आम्ही. तर गावाकडनं आणलेले आहे कोथिंबीर, अशी भरपूर अशी आहे आणि आणून पण तिला 4 ते 5 दिवस झालेले आहेत. तर ती पिवळी होत चाललेली आहे. तर म्हटलं आज बनवूया आपण त्याच्या कोथिंबीर वड्या. तर गावाकडील कोथिंबीर आहे आणि खूप छान अशी हिरवीगार आणि गावठी कोथिंबीर आहे. तर चला त्यापासून आज आपण बनवूया कोथिंबीर वड्या. तर कोथिंबीर वडा बनवण्यासाठी आपण बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर आणि जिरं, लसूण आणि अद्रक याचं वाटण घेणार आहोत मिक्सरला. आणि हे आहे लाल तिखट, हळद आणि मीठ. हे आपण छानपैकी कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. आणि त्यानंतर घालणार आहोत बेसन पीठ, लागेल तितकं म्हणजे अंदाजे पीठ घालायचं आहे. आणि आहे वाटण अद्रक, लसूण आणि जिरं याचं वाटण. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी अजिबात मी घालणार नाही, त्या वाटणामध्येच मळून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून. सगळीकडे कोथिंबीरीला पीठ लागलं की व्यवस्थित मळायला जमतो. तर अशा प्रकारे मी पूर्ण गोळा करून घेतलेला आहे कोथिंबीरीचा. आणि आता आपण त्याला थोडंसं तेल लावूया आणि खाली चिकटलेलं आहे ते पण काढून घेऊया व्यवस्थित. आणि आता परत आपण एकदा व्यवस्थित मळून घेऊया. तर आता आपलं हे मळून तयार झालेलं आहे. तर आता आपण याचे वंडके बनवूया. त्याचे 2 भाग करणार आहोत. बघा अशा प्रकारे मी आता बनवणार आहे, थोडी लांबट साईज. तर अशा प्रकारे आपलं एक वंडकं करून तयार आहे. अशा प्रकारे दुसरं पण बनवून घेणार आहे. तर हे आपलं तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी दोन्ही पण तयार करून घेते. अशा प्रकारे मी दोन्ही पण तयार करून घेतलेलं आहे. आणि आता मी गॅसवरती ठेवलेलं आहे इडली पात्र आणि त्यामध्ये चाळणी त्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडीचं चिकटणार नाही खाली. आणि त्यानंतर दोन्ही पण वडके आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि व्यवस्थित झाकण लावून अर्धा तास कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत. तर आता आपलं गॅस बंद करूया आणि आता आपण चेक करूया. आपलं थंड झालेलं आहे आणि आपले वंडके पण थंड झालेले आहेत. आता आपण याच्या वड्या कापून घेऊया. आणि अशा प्रकारे वड्या कापून घेतलेल्या आहेत. वड्या पण खूप छान झालेल्या आहेत. आणि आता गॅस ऑन करूया. आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक वडी सोडून घेणार आहोत. जितक्या बसणार आहे तितक्याच टाकणार आहे, त्यामुळे वड्या चांगल्या छानपैकी खुसखुशीत होतात. आता कमी गॅसवरती आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. अशा प्रकारे कुरकुरीत छान होतात कोथिंबीर वड्या. हिवाळ्याच्या सीझनमध्ये कोथिंबीर भरपूर येते मार्केटला, त्यामुळे आम्ही नेहमीच बनवतो. अशा प्रकारे आपल्या वड्या तळत आहेत. आता आपण परत पलटी करून घेऊया दुसरी साईड. तर अशा प्रकारे आता मी वड्या काढून घेणार आहे. तर छानपैकी फ्राय झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. डाळ
भातासोबत खाण्यासाठी खूप छान लागतात आणि आमच्या घरामध्ये मुले असे पण आवडीने खातात। आणि आता आपण राहिलेले आहेत ते आपण सर्व तळून घेऊया। आता आपल्या आळू वड्या सर्व प्रकारे तळून झालेल्या आहेत। कुरकुरीत आवाज येत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। चला बाय।